लाडू पाहता क्षणी तुम्ही तर ओळखलंच असेल, हा लाडू कोणता आहे तो? या लाडूला ओळख सांगायची गरजच नाही आहे. अगदी 3 महिने टिकणारे माझ्या पौष्टिक लाडूमधला आणि एक हा प्रकार. खूप छान आणि अगदी हाताने सुद्धा मोडतील म्हणजे मधून कट होतील आणि अगदी तोंडात टाकताच मऊ असे आणि खूप पौष्टिक असे तिळाचे लाडू. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण दीपालीज किचनमध्ये एक छानसा सुंदर आणि पौष्टिक लाडूचा प्रकार बनवणार आहोत. हाही लाडू माझ्या पौष्टिक लाडूमध्ये येतो. आज मला जवळजवळ 1 किलोची ऑर्डर होती, पण मी तुम्हाला आत्ता अर्धा किलोचंच प्रमाण सांगितलं आहे. कधी कधी आपलं जास्त प्रमाण जर तुम्ही घेतलं तर म्हणजे पहिल्यांदा बनवताना कदाचित तुम्हाला अवघड जाईल, म्हणून मी अगदी छोट्या प्रमाणात तुम्हाला सांगितलं आहे. हे जे साहित्य दाखवते मी फक्त लाडूसाठी वापरणार आहे. अगदी 4च प्रोडक्ट आपल्याला या लाडूसाठी लागतात. आपण घेतले होते ते पावशेर तीळ. पावशेर तीळ म्हणजे तुम्हाला मी आत्ता गुळाची वाटी दाखवली होती, ती 1 वाटी. वाटीचंही प्रमाण सांगितलं आहे आणि तुम्हाला किलोचंही प्रमाण सांगितलं आहे. ती 1 वाटी तीळ म्हणजे 1 पावशेर तीळ. त्याच्यानंतर आपण 1 वाटी गूळ घेतला आहे, म्हणजे 1 वाटी 1 पावशेर गूळ. आणि त्याच्यानंतर 1 वाटी आपण मस्तपैकी खमंग असे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, तेही 1 वाटी म्हणजे पावशेर. आपण शेंगदाणे तुम्हाला जर हवे असतील तरच वापरा, जर हवे नसतील, नको असतील तुम्हाला आणि फक्त तिळाचेच हवे असतील तर तुम्ही शेंगदाणेही नाही वापरले तरीही चालेल. तरीही हा लाडू खूप छान आणि खूप चविष्ट असा लागतो. पण शेंगदाणा कुठेतरी दाताखाली आला तर तो खूप अप्रतिम चव देतो, म्हणून मी शेंगदाणे टाकले आहेत. आता आपण काय केलं, पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवली आणि कढईत मस्तपैकी जे आपण पावशेर तीळ घेतले होते ते छानपैकी भाजून घेतले. तीळ मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत, अगदी कमी मध्यम आचेवर तीळ छानपैकी भाजून घ्यायचे. तिळाचा थोडाफार कलर बदलला की आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे मी अगोदर भाजूनच घेतले होते, त्यामुळे मी काही जास्त भाजले नाहीत, त्यामुळे मी लगेचच बाजूला काढले. आता आपण 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, याच्यासाठी आपण 1 वाटी गूळ घेतला आहे. त्यात आपण 4 चमचे, जे आपण घरी नाश्त्याला पोह्याला चमचे घेतो ते 4 चमचे मी पाणी टाकलं आहे. आता छानपैकी आपण मस्तपैकी हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपण सतत हे हलवायचं म्हणजे गूळ खाली लागल्यासारखा होत नाही. अगदी छान प्रकारे अगदी व्यवस्थित त्याचा पाक होतो. आता बऱ्याचशाच महिलांचे तिळाचे लाडू म्हणजे खूप कठीण होतात. ते दगडाने फोडले तरी फुटत नाहीत, अशा प्रकारचे हे लाडू असतात. पण जर परफेक्ट प्रमाण, परफेक्ट पाक अगदी तुम्हाला अचूक जमला तर हे लाडू खूप छान आणि चविष्ट असे होतात. तुमचे मुलेही खूप आवडीनं खातील. अगदी 80 वर्षाचे आपले वडीलधारी घरातली लोक असतात, तेही छान प्रकारे हे लाडू दाताने खाऊ शकतात, जर दात असतील तर बरं का. आणि खूप छान हे लाडू होतात. थंडीत जर तुम्ही हे लाडू बनवले तर अप्रतिम, आपल्याला शरीराला हे खूप लाभदायी लाडू आहेत. एकदा नक्की करून बघा. मला याही लाडूची खूप ऑर्डर असतात. आता पाक कसा बघायचा, पाक कसा आलेला कळतो, हे अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर पाकात जर चुकलं तुमचं तर तुमचे लाडू नक्की कडक होणार. आता एका बशीत किंवा एका प्लेटमध्ये आपण छानपैकी गार स्वच्छ पाणी घ्यायचं आणि तो थोडासा गूळ उकळला की तो गूळ आपण, गुळाचा पाक जो असतो तो या प्लेटमध्ये टाकायचा. आत्ताही मी टाकला, तुम्ही पाहिला असेल, पण तो विरघळला. पाक आपल्याला विरघळून द्यायचाही नाही आणि जास्त कडकही करायचं नाही. कडक म्हणजे कसा, तुम्ही म्हणाल कडक म्हणजे जास्त कडक की त्याची गाठ होऊन ती अशी खड्यासारखी वाचते, एवढा कडक आपल्याला तो पाक धरायचा नाही. कधीही केव्हाही लाडू जर तुम्ही तिळाचे बनवले तर हे लक्षात घ्या, कारण माझा पौष्टिक लाडूचा बिझनेस आहे, त्यामुळे मला पाक व्यवस्थितच लागतो. मग कस्टमरची तक्रार येते. आपला जर पाक चुकला, लाडू जर कठीण झाला, दगडासारखा झाला तर कस्टमर आपले लाडू तक्रार करतात आणि आपल्याला कस्टमर कमी येतात. आता पाहू शकता मगाचपेक्षा जरा घट्ट पाक झाला आहे. अजून जरा आपल्याला वेळ लागणार आहे, एक 2 ते 3 सेकंदच धरून चाला.
हे अशा पद्धतीने जर तुम्ही पाक बनवला तर खूप छान होईल. पहिल्या वेळेला जर थोडाफार चुकेल, पण दुसऱ्या वेळेला नक्कीच तुमचा पाक व्यवस्थित होईल. आता जर तुम्ही गाठ म्हणजे पूर्ण मोठी चांगली गाठ केली आपल्या पाकाची, आणि ती अशी म्हणजे दगड जसा वाजतो तसा जर तो गुळ वाजला ना पाकात आपल्याला, तर ते लाडू खूप म्हणजे खूप कठीण होतात. कुणीही तुमचा लाडू खाणार नाही, दात पडेल पण लाडू फुटणार नाही, अशी अवस्था होईल. त्यामुळे पाक करताना काळजीपूर्वक करा. आता आपली बऱ्यापैकी गाठ व्हायला लागली, म्हणजे ती वितळलीही नाही आहे आणि जास्त कडकही झाली नाही आहे. आता जे आपण मिश्रण भाजलं होतं ते मस्तपैकी या पाकात टाकायचं. या पाकात टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी हलवते असं. हे पटकन घट्ट येतं, त्यामुळं जरा पटपट हात हलवावे लागतात. मला स्टँडला मोबाईल धरता येत नव्हता, त्यामुळं मी हळूहळू हलवते, पण तुम्ही अगदी फास्ट हलवा. पाहू शकता हे बघा, अशा पद्धतीचं हे मिश्रण व्हायला पाहिजे. जर तुम्हाला हे मिश्रण जास्त पातळ झालं असं वाटलं तर हे अजून 1 सेकंद किंवा 2 ते 3 सेकंद गॅसवरच ठेवायचं आणि छान प्रकारे परतून घ्यायचं. तर पाहू शकता किती छान ह्याचं दिसतानाही किती छान दिसतोय. पहा बरं, हा लाडू अतिशय अप्रतिम आणि चविष्ट तर खूपच, आणि आपल्याला आरोग्याला खूप लाभदायी. आता मी छान प्रकारे एका वाटीत पाणी घेतलं आहे, ते थोडं थोडं हाताला लावणार आहे. जास्त पाणी लावायचं नाही बरं का. आणि हे 3 महिने लाडू टिकतात, म्हणजे खूप छान. अगदी तुम्ही डब्यात पॅक ठेवले तरी हे लाडू टिकतात. आता हे लाडू बांधण्यासाठी खूप काळजीपूर्वक हे लाडू बांधा, कारण की याचा गूळ एवढा गरम असतो आणि तो एवढा चटका देतो हाताला, जबरदस्त आपल्याला भाजू शकतं. त्यामुळं लाडू बांधताना काळजीपूर्वक लाडू बांधा. पाहू शकता किती छान आणि मनमोहक असा हा लाडू झाला आहे. अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे गरमागरमच बांधायचं. जर आपण जास्त थंड केलं तर 100% हे आपलं जे मिश्रण आहे ते खूप घट्ट येतं आणि मग आपल्याला लाडू बांधायला हे होतं, म्हणजे त्रास होतो. आणि गरम असतानाही आपल्याला खूप चटके बसतात. आत्ताही मला चटकाच बसला आहे बघा. गरम असतानाही खूप चटके बसतात, पण काय करायचं, तेव्हा हे लाडू वाकडे तिकडे झाले तरीही चालतील, काही हरकत नाही. पण ज्यावेळी हे थोडेसे गार होतात ना, त्यावेळी यांना तुम्ही छान प्रकारे गोल आकार देऊ शकता. ते कोमट असतानाच बरं का, पूर्ण थंड होऊन द्यायचे नाहीत. बघा, पाहू शकता तुम्ही किती सुंदर हा लाडू झाला आहे. हे थोडेफार गरम गरम असताना वाकडे तिकडे झाले तरीही चालतील. अशा पद्धतीने तुम्ही लाडू जर बांधले ना तर खूप छान हे लाडू होतात, खूप चविष्ट असतात आणि बांधूनही अगदी पटापट होतात. प्रत्येक लाडू बांधताना आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावावंच लागेल. आणि यात मी वेलची आणि तुपाचे 2 चमचे टाकले होते, ते शूटिंग करायला विसरले, म्हणून मी तुम्हाला तोंडी सांगत आहे. तुपामुळे आणि वेलचीमुळे खूप छान चव या लाडूला येते. त्याप्रमाणे तुम्हीही 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे यात टाकू शकता आणि वेलचीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. खूप छान हे लाडू लागतात. पाहू शकता मी अगदी पटापट हे लाडू वळत आहे. खूप छान हे लाडू होतात. आणि आता मी 2 वेळा, सकाळी एकदा लाडू केले, संध्याकाळी एकदा लाडू केले. डिंकाच्या लाडूची 4 ते 5 किलोची ऑर्डर होती, तरी पण म्हटलं एखादा शूट तुमच्यासाठी खास करावा, कारण हे थंडीत खूप म्हणजे खूप उपयोगाचे लाडू आहेत. पाहू शकता तुम्ही अगदी राजगिऱ्याच्या लाडवासारखा हा लाडू दिसतो. खूप छान आणि खूप चविष्टही लागतो. अगदी मऊ आहे हा लाडू. तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवते, पण खूप छान आणि खूप मऊ आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. ही जी तार दिसते ना तुम्हाला, ही तार अशा पद्धतीनं हा लाडू व्हायला पाहिजे, म्हणजे हा लाडू जास्त कडकही होत नाही आणि जास्त मऊही होत नाही. पाहू शकता अशा पद्धतीची तार, अगदी परफेक्ट माप आहे हे, अगदी ॲक्युरेट. तुम्ही केव्हाही कधीही लाडू बनवले तरी अगदी कधीच म्हणजे तुम्हाला हे लाडू बांधताना त्रास देणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत. अशा पद्धतीची तार आली म्हणजे आपला लाडूचा पाक अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट झाला पाहिजे. जेव्हा आपण बिझनेस करतो त्यावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टींची खूप खूप काळजीपूर्वक काळजी घ्यावी लागते. आपण प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक शिकावी लागते. चुकतच आपण शिकतो. पहा बरं किती छान, किती सुंदर असे हे लाडू झालेत. एकदा ट्राय नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की हे लाडू कसे झाले.
तुम्ही कसे बनवले. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.